आठला होता. तर जे आपले तक्रारकर्ते आहेत ते जे तक्रारकर्ते जे अतिक्रमण करते आहेत त्यांनी हायकोर्ट औरंगाबाद मेट्रोला 95/95/2026 रीट दाखल केली. तर रीटची 6 तारखेला त्यांनी रीट दाखल केली. 6 ऑगस्टला म्हणजे एक दिवस दिलं आणि 6 ऑगस्टला त्यांना इंटरिम आदेश असा दिला की 3 नेट डेट नेट डेट त्याची 3 नंबर 3 नेट डेट नो पर्सिव ॲक्शन टेकन अगेन्स्ट द पिटिशनर पर्सेंट टू द इंटर नोटीस. म्हणजे या नोटीसच्या अगेन्स्टमध्ये कोणतीही जबरदस्तीची कार्यवाही 3 नेट डेटपर्यंत करू नका असे आपल्याला सगळ्या प्रशासनाने निर्देश दिले. त्यामुळे आपण या 3/9च्या अंतर आमच्या नगर पंचायतच्या वतीने शासनाच्या वतीने सर्व याचा रिप्लाय आम्ही हायकोर्टात सादर करतात आणि 3/9ला याच्याविषयी आमचे वकील आणि आम्ही स्वतः व्यक्ती त्याच्याविषयी शासनाकडे हायकोर्टाकडे आम्ही सगळे शासनाची वकील मांडली. आधी आपण कॅवेट वगैरे दाखवू शकतो. आपण ज्यावेळेस नोटीस देतो ते जनरल संबंधित लोक हायकोर्टात जातात हा संकेत होतो. त्याच्या आधी आपल्याला कॅवेटचा विषय नाही. कॅवेट कशासाठी असतो? कॅवेटमध्ये स्टे येत नाही. त्यांनी स्टे दिलाच नाही. त्यांनी फक्त इंटरिम आदेश दिला आपल्याला की 3 नेट डेट जोपर्यंत तुम्ही तुमची बाजू मांडत नाही तोपर्यंत काही ॲक्शन घेऊन याला स्टे नाही म्हणत. नाही ठीक आहे. तुमच्या नोटीसला त्यांनी काही उत्तर दिलेले आहे? अतिक्रमणधारकांनी नोटीसला उत्तर दिलेले आहे? उत्तरं दिली ना त्यांनी उत्तरं दिली. त्याच्यावर उत्तर त्यांचा जबाब देण्यासाठी आमची कार्यवाही चालू आहे. आणि जे हायकोर्टाचे बाजू मांडावं लागते ती पण आमच्या वकिलांना आपण मांडण्याची आमची कार्यवाही चालू आहे. सध्या याचिका करताय हे एकच आहेत जे अमरलाल ते एकच आहेत. पण शेवटी आपला शिवस्मारकचा विषय आहे. शिवस्मारकची जागा ही सुरुवातीतूनच चालू होते आपण जे आपली नियोजित नाही. मुद्दा असा आहे की मागे डोईफोडे साहेबांच्या याच्यात पण विषय निघाला. डोईफोडे साहेब पण आले की मला सर्वांना नोटीस द्यावं लागेल. आमचा मुद्दा फक्त तेवढा 20,000 स्क्वेअर फूट जागेचा आहे आणि त्यांना त्याच म्हटलं होतं की आम्ही म्हणजे नगरपंचायतमध्ये ठराव करू अग्निशमन दलाच्या ऑफिस याच्याकरता आणि शिवस्मारकाकरता जागा मेन्शन केली. तर एक मिनिटाची डिमांड आहे. त्या अतिक्रमणधारकाला तुम्ही नोटीस द्या. पूर्ण गावाच्या आम्हाला काही घेणं देणं. त्याच्यामध्ये मग बाकीचे काय म्हणतील म्हटलं मग जो अतिक्रमणधारक आहे तो असं आमची अपेक्षा आहे. कारण कसं आहे की तुम्हाला ते त्यांनी काय रिपोर्ट ठेवलं नाही इतके दिवस ते जे चाललं ते चाललं नाही. शेवटी काय ह्याच गोष्टीसाठी आम्हाला आमची बाजू मांडायला वेळ लागेल ना. आता ते 3/9 त्यांनी हे दिलं आपल्याला कोर्टाने त्याच्यापूर्वी आम्ही आमची बाजू मांडणार आहे ह्या गोष्टी सर्व. सर मी याची बोल जो हा याचा जो कोण आहे अमरलाल परमानंद खत्री आता याचा पुढे 1000 स्क्वेअर फूट आहे 1500 स्क्वेअर फूट असेल. परंतु आता त्यांनी याचिका कशा संदर्भात टाकली आहे की 177 आणि 177(2) मध्ये याचं जे क्षेत्र मंजूर आहे 500 स्क्वेअर फूट असो 1000 स्क्वेअर फूट असो फक्त त्याच्या 500 1000 किंवा 1500 जेवढं स्क्वेअर फूट असेल त्या संदर्भातच सर तो याचिका दाखल केली आहे आणि फक्त तेवढ्या अतिक्रमणा संदर्भात त्यानं संरक्षण मागितलं आहे कोर्टाकडे. मग त्याचा विषय सर आपण पेंडिंग घेऊ. बाकीच्यांनी जे विहितमुद्रीत आपल्याकडे खुलासे सादर केले नाही त्यांच्यावर आपण कारवाई कंटिन्यू करू शकतो. त्याच्या हा सर 177 चा विषय घेतला नाही. हा फक्त त्यांचा वैयक्तिक 500-1000 स्क्वेअर फूटचा विषय त्यांनी मांडलेला आहे ना. मग त्यांना सोडून आपण बाकीच्यांवर कारवाई करू शकतो सर. मी तेच म्हणतो की जी आपली नियोजित जागा आहे त्या नियोजित जागेचा हा एक पार्ट आहे. बरोबर आहे का? बरोबर ना. पार्ट तर बरोबर आहे. त्या नियोजित जागेचाच एक पार्ट आहे. आपला सुरुवातच तिथं होतं असं समजा. आता ते मोजणी केल्यानंतर आपल्याला कळेल की 2 नाही सर तो पार्ट असतो नसतो तो परंतु 20,000 आपला विषय आहे याचा तुम्ही हा कोर्टात केला बाकी ज्यांना विषय आपण बाजूला ठेवून सर बाकी पण आम्हाला त्याचे पुरावे हे दिले आहेत. त्याची बाजू त्यांनी मांडली आहे. पुरावे दिले आहेत त्यांनी त्यांचे. आता ते मान्य करायचे अमान्य करायचे याची कार्यवाही आमच्या स्तरावर चालू आहे सध्या. आणि ते तर 30 दिवसात सर आता तहसीलदार साहेब सांगेल तो विषय आपल्याला 30 दिवसात जे आजूबाजूच्या सरकारमध्ये अतिक्रमण धारक आहे त्यांनी खुलासे माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे आलेले नाही. आमच्याकडे आलेले आहे. याच्यामध्ये काय होते सर याच्यामध्ये असा गैरसमज कंबाईन खुलासे आहेत संबंधित याच्यापासून आपल्यापर्यंत काही त्यांची निरोप आले काही गुप्त भेटी झाले अधिकाऱ्यांच्या असं चुकीचा गैरसमज शहरामध्ये तालुक्यामध्ये पसरला जातो की सीओ साहेब गेले डेअरीमध्ये भेटले अमुक
साहेब गेले, अमुक साहेब गेले, असा गैरसमज तुमच्या विरोधात चालू होता. ते तो मग ठीक आहे. याच्याला तुम्ही सर यांना तर सोडा, पण बाकीच्यांना तुम्ही वाचवण्याचा का प्रयत्न करता? अशा गोष्टीला तुम्ही नाही, असं तुम्हाला सांगतोय सर, आम्ही तुमची प्रशिक्षक म्हणून चांगला शिक्षक सर, आपलं coordination सर, समन्वयाच्या माध्यमातून बोलतोय सर, आपलं काही वाद नाही, आपलं फक्त सांगतोय. मग चांगल्या भाषेत आपण चर्चा करतोय, काही अडचण नाही बाकी. मुद्दा असा आहे साहेब की मी तुम्हाला तेच वारंवार सांगतोय की तुम्ही तुमच्या रेकॉर्डला त्यांना काही मालकीचा पुरावा होत नाही नाही किंवा ते जे भरताय तर ते तुम्ही घेताय बरोबर. मग आज रोजी ते जे कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावरचं तुमचं टॅक्सेशन तिथल्या टोटल एरियावरचं हे त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या नियमात तुमचे जे नगरपंचायतचे नियम आहे आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे त्याचा जो व्यवसाय साहेब या प्रकरणांमध्ये उद्या चालून हायकोर्टमध्ये तुमचा एकही कागद कमी पडला तर ते सर्व प्रकरण हे होते. मुळामध्ये या गोष्टीला राजकीय आणि प्रशासकीय दिरंगाई प्रचंड झालेली आहे. राजकीय दिरंगाई सुद्धा आहे आणि अन्यथा हे जर रस्ता झाला आम्हाला आंदोलन करायची गरज नसती पडली ते अतिक्रमण त्याच वेळेस उठलं असतं. परंतु त्याच्यावर कोणाच्या राजकीय हस्तक्षेप योग्य व्हावं या दृष्टीने ती मागणी आहे. तर तुम्ही त्या दृष्टीने त्या एरियामधले जेवढे दुकानदार आहेत पहिले त्यांची तपासणी करा तुम्ही की तुमचा जो रेकॉर्ड आहे ना की तुम्ही त्यांच्याकडून टॅक्स किती घेता, त्यांना जागा किती अलॉट केली तर त्या जागेनुसार त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं आहे का. आता नाही ग्रामपंचायतच्या काळात त्यांनी नकाशा सादर करून काही परवानगी घेतली असेल कारण ग्रामपंचायत जरी असली तर बांधकामाची परवानगी ही घ्यावीच लागते. त्याला बांधकाम करताना ग्रामपंचायत असो का नगरपंचायत असो बांधकामाचे विशिष्ट नियम दिलेले आहेत. ते व्यावसायिक जागा त्यांच्याकडे साधे सायकल काय बाहेर माणसाला पार्किंगच्या हिशोबाने पायी मार आपलं एकटा माणूस उभा सुद्धा राहू शकत नाही. इंच त्यांनी बांधलेली आहे त्याच्या पुढे आलेले आज तिथल्या सांडपाण्याच्या गटाने दाखवून द्या तुम्ही मला बस स्थानकापासून तर मलकापूरपर्यंत जाणार. काही दुकानं पुढे आहेत काही दुकानं मागे आहेत. प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुमच्या या गोष्टी आल्या पाहिजे नाही तर मग ती केस फेल जाणार आणि मग काय होते अधिकारी येतात अधिकारी निघून जातात. संघर्ष आम्हाला लोकांना करावा लागतो आणि मग काय म्हणतात की मागच्या मीटिंगला काय झालं आम्हाला माहीत नाही. ह्याच गोष्टी डोईफोडे साहेबांच्या वेळेस मी बोललो होतो. त्याच्याकरता जे काय तुमचं प्रोसिजर आहे ते सुरू करू द्या. पण आपण बाकी लोकांचे पण खुलासे तपासण्याची आमची कार्यवाहीच होतो. नाही, ते पण आता काय म्हणजे त्यांचा विषय नाही सर्वांचाच आमचा डोळा एक एक जण आपल्या प्रत्येक मीटिंगमध्ये विषय काय होतोय की आपण बापाला न्याय न मागता शेजाऱ्याला न्याय मागतोय. माझ्या माहितीप्रमाणे नगरपंचायतचा काही एक विषय याच्यामध्ये येत नाही. त्या शासकीय जागेचा बाप मान्य तसं साहेब जिल्हाधिकारी आहे आणि गाव नमुना सर साहेब हे फक्त कर वसुली करता कोणी जर समजा पोतू जरी घेऊन बसलं तरी हे कर वसुली करू शकतात. कर वसुली आमचा याच्यामध्ये येतच नाही. आपला विषय अतिक्रमण कोणी केला आहे तर अतिक्रमणची जी वही आहे गाव नमुना नंबर 1E जी माझ्याकडे आहे तुमच्याकडे असेल तर तुमच्या तड्यापागडती आहे त्याच्यामध्ये कोणाला की जागा दिली तर स्पष्ट उल्लेख स्क्वेअर फूट सहित आहे. ही तुम्ही मागवायला पाहिजे. आता प्रत्येक मीटिंगमध्ये ते आता समोर आलीच नाही आहे म्हणजे मी ते आतापर्यंत पाहिजे तुम्ही इथं जसं तर माझ्याकडे आहे मी जरा देतो तुम्हाला काही अडचण नाही. म्हणजे त्याच्यावर कोणी अतिक्रमण केलं आहे ही लेखी स्वरूपात तुमच्या महसूल दप्तर त्याची नोंद आहे. हे फक्त कर घेणारे माणसं आहेत यांचं काही नाही. बांधकाम परवानगी तर 90% बदल पडेल तुम्हाला बांधकाम परवानगी नाही म्हणजे बांधकाम परवानगी घुसण्यापेक्षा अतिक्रमण कोणी केलं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि राहिला मुद्दा तुमचा 3/9चा तर त्यावेळी त्यांनी ठराव दिले म्हणजे जागा जर महसूलची आहे तर नगरपंचायत किंवा तत्कालीन ग्रामपंचायत देण्याचे अधिकार आहेच नाही. मग तुमची जागा दिली मग तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणजे तेव्हा ते अतिक्रमण नाही घेत तोपर्यंत निघू शकत नाही. तेच म्हटलं जागा त्यांना हस्तांतरित केली त्याची सगळे ठराव बोला. नियमाच्या आधारे घेतली. त्यांच्याकडे नमुना 11 आहे साहेबांकडे नमुना 11 बोलवा दप्तर येतच नाही समोर एक बोलवा आणि तुमचा नमुना 11 बोलवा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. पहिल्यांदा विषय सांगतो या ठिकाणी याच्यामध्ये नगरपंचायत जबाबदार आहे. हे जर मांडताना चुकतं नाही ते माणूस ऐकलं पूर्ण ऐकल्यानंतर बोला. ही जागा महसूलची आहे कन्फर्म महसूलची कन्फर्म जागा आहे. कर कोण घेते तुमची जागा आहे. हे परस्पर विकतील परस्पर कर घेतील नाही हे परस्पर कर घेतील. ही जागा 500 देतील इथे 700-800 लोकांना अतिक्रमण आहे. किती आहे मला आतापर्यंत या प्रॉपर्टीज पासून नगरपालिकेने किती कर वसूल केला? जागा हे काय विषय असतो हा ऐकण्यासाठी बोलतो मी विसरून जातो माझी गोष्ट छोटी आहे. ही जागा आहे महसूलची
महसूलने देखभालचा अधिकार दिला नगरपंचायतला. नगरपंचायत म्हणजे वॉचमन सिक्युरिटी गार्ड की त्यांनी सिक्युरिटी वाचणुकी करायची की ही जागा तर कुणी अतिक्रमण केलं का, विनोद पाटील दुकान ठेवलं आहे का. मग विनोद पाटील दुकान ठेवलं असं तर यांना सांगायचं की ते अतिक्रमण झालंय साहेब, आम्हाला मनुष्यबळ पुरवा, पोलीस प्रशासन पुरवा, आम्ही त्या अतिक्रमण काढतो. हा लोन दिलं नगरपालिका. यांनी याची जागा नाही, जागा महसूलची, याने परस्पर विकून टाकली, कर घेऊन राहिले. मग कसं काय तुमची जबाबदारी असं नाही कसं काय नाही सांगतो मी विषय. अरे केलं जाईल पण माहिती एवढं त्यानंतर बोलतोय इथे हा कोणत्याला भांडण जेवढं त्यानंतर बोलतोय 500 ठिकाणी 1000, 700, 1500 अशी लोकांना वाटणी वाढवलंय. तर साहेब आता एक विषय मेन मुद्दा विषय आहे की मुदत संपली तर आम्हाला खतीमध्ये ठेवलं त्याचे घेतले लागले त्याचं 3 तारखेला राहू द्या, तुम्ही बाकीची कारवाई चालू करा. नाही आम्ही मीटिंगला येतात आणि आमची कारवाई चालू करतो. आम्हाला साहेब गोड्या धाडतील आणि पण एवढं तुम्ही बघा साहेब मला काय म्हणणे माझा प्रश्न असा आहे, जर ही नोटीस कधी आली नसती तुम्हाला तर तुम्ही ना पाळणा आम्हाला हॉटेलपासूनच चालू केलं असतं का? की त्या नोटीसच्या आधारे तुम्ही हे बाकीच्या जे करताय तुम्ही जे बाकीची कारवाई होणार आहे की त्याच्या आळमध्ये तुम्ही थांबून गेले. मग असा प्रश्न आहे, जर नोटीस आली नसती तुम्हाला तर तुम्ही आम्हाला हॉटेलपासून पाळणं चालू केलं असतं का? असा प्रश्न आहे ना. उलट तिकडून पाळणं सोपं आहे. तिकडून सुरुवात करायला 3 तारखेला सुरुवात केलीच नसती ना. 3 तारखेला सर्वात पहिले आळमध्ये तुम्ही थांबून सर्वात पहिले तुम्ही त्यांचा कार्पेट एरिया बघा. कोर्टाचं डिसिजन काय असेल त्यांनी कोर्टामध्ये त्या स्पेसिफिक कार्पेट एरिया करताच त्यांनी अप्लिकेशन केलं असेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काळामाला सुद्धा पार्किंग बाहेर नाही पाहिजे, काही नाही पाहिजे. तिथला रस्ता तर मोकळा करा. दुकानदार आज 10 फूट पुढे कोणी ड्रम ठेवते कोणी काही ठेवते. 20 मीटर आता ही उलटी गंगा व्हायला सुरुवात झाली. एक मिनिट साहेब, या उलट्या गंगेमध्ये असं झालंय की मूळ मालक आहे आणि मूळ मालकाला अतिक्रमण धारक नोटिसा देत आहे. आणि अशा पद्धतीनं या शिवकार्यासाठी सुरुवातीपासून ज्या अमर खत्रीचा ज्या अमर हॉटेलचा उल्लेख आपण करताय यांनी सुरुवातीपासून या शिवस्मारकासाठी शिवस्मारकाच्या जागेसाठी वारंवार पैसा असेल, दबाव असेल, कोर्ट कचेरी असेल या सर्वांचा गैरवापर करून या विधायक कार्यासाठी वारंवार यांनी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे आज कोर्टात मध्ये जाऊन तेच सिद्ध करतायत. मूळ मालक जर प्रशासन आहे, मूळ मालक जर त्याचे तहसीलदार साहेब आज बोर्डमध्ये आहे तर या मूळ मालकांनी या विरोधात कठोरात कठोर कार्यवाही करावी. बाकीचे आदेश अनलिगल आदेश जर पाडले जात असतील तर लिगल मालकांनी लिगल आदेश देऊन त्या ठिकाणी शिवस्मारकाची जागा उपलब्ध करून द्या. तुम्ही तिथलं बाकीचं मागे हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे तो उर्वरित जागेविषयी जे याचे खुलासे आलेले आहेत अतिक्रमणधारकांचे तर त्या संदर्भामध्ये ते निर्णय घेतील. त्याच्यामध्ये काय आहे तर ते खुलासे ज्याचे काही समर्पक असतील किंवा काही असतील तर नसतील तर ते रिजेक्ट करतील आणि मग त्याच्या अनुषंगाने पुढची कारवाई सुरू होईल. बरं, म्हणजे एक मिनिट एकंदरीत साहेब मग ज्या 120 लोकांना नोटिसा दिल्या आहेत त्यापैकी जे न्यायालयात गेले त्यांना सोडून इतरांवर कारवाई केली जाईल का? करायलाच पाहिजे, कारवाई केली जाईल, करायलाच पाहिजे. नाही सर्वच गोष्टीच्या सर्वच बाजू तपासून आम्ही कारवाई करू. न्यायालयात गेलं म्हणजे त्याच्यावर काही पर्टिक्युलर त्यांना त्याच्यावर बेनिफिट भेटला असा पण विषय नाही, त्या पलीकडे जे आपण नोटिसा दिलेल्या आहेत साहेब, ज्या लोकांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत त्याच्यावर इंटरिम आदेश दिलेला आहे त्यामुळे ही कार्यवाही थांबणार नाही. नाही, पण मग बाकीच्या लोकांचं अतिक्रमण म्हणजे ज्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर नाही आहे मग त्यांना दिलासा मिळेल का की त्यांच्यावरही कारवाई केली जाईल? त्यांचे आमच्याकडे काही लोकांचे खुलासे आलेले आहेत. अच्छा, त्या खुलासाचा विचार करून आम्ही समोरची डिसिजन घेणार. बरं. म्हणजे काय अद्याप आता आमच्याकडे 150 जणांची किती जणांच्या मॅडम किती काही जणांची कंबाईन आहे, काही जणांची व्यक्ती. त्या दिवशी मॅडमचं स्टेटमेंट होतं 10 ते 12 लोकांचे खुलासे आले होते. आम्हाला हे बघा, काही लोकांनी झेरॉक्स कॉपी लावून दिलेली आहे. अच्छा. त्या झेरॉक्स कॉपीची वैधता पण आम्हाला याच्या गुन्हे रेकॉर्डून तपास नाही. बरोबर. हा? हो, त्या पण तपासण्याचं काम चालू आहे ना आमचं. आम्ही पुढे थांबलेलो आहे. आता एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला अजून एक निदर्शनात आणतो. तुम्ही डेट ऑफ द हेअरिंग म्हणजे पुढच्या तारखेपर्यंत. आणि आपण जसं म्हटलं की जे ते याचिकाकर्त्याची लँड सोडून अदर जी लँड आहे त्या संदर्भामध्ये काय कारवाई करणार आहे सीओ साहेबांनी या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 123 जे ऍप्लिकेशन आहे 123 ऍप्लिकेशनवरती विचार करणार आहे आणि त्या पद्धतीने काही रिजेक्शन किंवा कन्फर्मेशन ते जे न्यायतत्वानुसार योग्य आहे ते करतील आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्यावर ते डिसिजन घेतील. एक महिना 123 रुपये 2 दिवसामध्ये सर्वजण याला मदत करायची अपेक्षा आहे. आपण या पद्धतीने पुढे जाऊ. आपण सर्वांचं म्हणणं आहे
एक वेळा